सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे श्रीराम। नाना शास्त्रे धांडोळावी, बऱ्यापैकी आपण काल पाहिलं हे नाना शास्त्रे धांडोळावी। भगवान सुद्धा सांगतात ना, यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्। विधियुक्त कर्म, ब्रह्मकर्म जे सांगितलं त्याच्यामध्ये हे शास्त्राध्ययन एक विधियुक्त कर्म आहे। कारण त्याच्यामुळे काय होतं, जेणे पाविजे परलोक, अत्यंत दुर्लभ असा परलोक आपल्याला प्राप्त होतो। मग जर आम्ही या शास्त्रविधी उत्सृज्य, जो शास्त्रविधी सोडून टाकून काय करतो, कामकारता वर्तते, स्वैरपणे आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी किंवा त्या कामनांप्रमाणे जो वर्तन करतो त्याला काय मिळतं, न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परां गतिम, त्याला काहीच प्राप्त होत नाही, ना चित्तशुद्धी होत, ना सुख मिळत आणि
परमगती तर दूरच राहिली, काहीच प्राप्त होत नाही. आणि म्हणून विधियुक्त कर्म करायला पाहिजे. पण मग आता हे विधियुक्त कर्म आम्हाला माहिती नसेल तर, म्हणून तेच आम्हाला इथे सांगितलं, नाना शास्त्रे धांडोळावी. हे विधी काय, निषेध काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, हे आम्ही या शास्त्रांमधून शोधून काढायचं आहे. शास्त्र म्हणजे आपल्या जीवनाचे दीपक आहेत. जसा दिवा आपल्याला प्रकाशित करतो आणि सगळ्या वस्तू आपल्याला दिसू शकतात, आपण सगळं पाहू शकतो, तसं हे शास्त्र जे आहे ते सगळं प्रकाशित करणार आहे. यथार्थ ज्ञान आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकतो. अगदी म्हणजे सुरुवातीपासून, सुरुवातीला विधी काय, निषेध काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, हित काय, अहित काय, हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. आणि मग ते जे रहस्य आहे, सत्य, परमात्म सत्य, ते सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. असं आहे. तर अशा प्रकारे पण काय होतं की ते शास्त्र आम्ही सोडून देतो, ते ऐकायचं नाही, ते झुगारायचं आणि कामना, क्रोध, लोभ याच्या आहारी जाऊन त्या शास्त्राचे शब्दसुद्धा मोडून टाकायचे. आणि त्यांनी काय होतं, काहीच प्राप्त आपल्याला होत नाही. जोपर्यंत आपण, तसं आता गाडी चालवताना आपल्याला रस्ता माहिती नसेल, कुठे जायचं आहे, आम्ही नागपूरला जायचं आहे, रस्ता माहीत नाही तर काय करतात, GPS लावतात. मग ते जोपर्यंत आपण आपल्या गावी पोहोचत नाही तोपर्यंत GPS बघत राहायचं आहे. तसंच आमचं जीवन जोपर्यंत सार्थकी लागत नाही, करावे सार्थक, सार्थकी नाही लागत, म्हणजेच काय की आपल्या ध्येयापर्यंत, स्वरूपापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत नाना शास्त्रे धांडोळावी, हा GPS चालू ठेवायचा, शास्त्रांचं अध्ययन करत राहायचं. आणि ज्ञानानंतरही समजा मला हे ज्ञान झालं, सगळं अभ्यास झाला शास्त्राचा, त्याच्यानंतर आता काही जरूर नाही आहे असं नाही आहे. कारण जर ज्ञानाचा अभ्यास काय होतं की तो ज्ञानाहंकार वाढतो, मला सगळं माहिती आहे, तो ज्ञानाहंकार वाढतो आणि तो इतका वाढत जातो की पुन्हा देहा अहंकारापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आमची पुन्हा अवनती होते. आणि म्हणून शास्त्राची आज्ञा आपल्याला पाळायला पाहिजे, म्हणून शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. पण मग नानाशास्त्र काय जरुरी आहे? कसं आहे ना की प्रत्येक हे ज्ञान इतकं अफाट आहे, इतकं वेगळं वेगळं. आणि मग जसं आता पान वाढलेलं असतं, पदार्थ जो कसा केला जातो बरं, भात वेगळा, वरण वेगळं, भाजी वेगळी, आणि त्यात पुन्हा त्या भाजीमध्ये सुद्धा कधी कधी ती कांदावरून भुरभुरायचा, कोथिंबीरवरून भुरभुरायचं, वेगळं 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 सगळं केलं जातं. सगळंच एकत्र केल्यावर काय जाणार आहे शेवटी पोटात, पण ते खाताना आम्ही कसं खाऊ शकतो बरं सगळं एकत्र? म्हणून दूध वेगळ्या वेळेला, ते सरबत वेगळ्या वेळेला, सगळं जायला पाहिजे, पण वेगळ्या वेगळ्या भांड्यातून, वेगळ्या वेगळ्या वेळी. आणि एका वेळी जरी खाल्लं तरी ते वेगळं वेगळं ना, कोशिंबीर वेगळी, भाजी वेगळी, आमटी वेगळी. तशीच ही शास्त्रसुद्धा विषय वेगळे वेगळे आहेत, त्याचा हेतू वेगळा आहे, त्याप्रमाणे ही अनेक शास्त्र आहेत. आता जसं गीताशास्त्र, की गीता हे शास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, धर्मग्रंथ आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये सगळं शास्त्र नाही आलेलं. त्याच्यामध्ये फक्त मुख्य काय सांगितलं आहे की निष्काम प्रवृत्ती, निष्काम चित्ताने कर्मानुष्ठान करायचं, चित्तशुद्धी, आणि त्यानंतर भगवत प्राप्ती. पण तरी कोणतं कर्म करायचं त्याला फक्त शिवला आहे फक्त भगवंताने, पण सगळं अगदी व्यवस्थितपणे असं सांगितलेलं नाही आहे. मग अशी सांगणारी, कर्म सांगणारी अनेक शास्त्र आहेत. धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, आणखीन काय
अर्थशास्त्र आहे, कामशास्त्र आहे, ही अनेक शास्त्र आहेत. आणि पूर्वीच्या काळी सगळा न्यायनिवाडा किंवा जो निर्णय घेतला जायचा तो सगळा शास्त्राच्या आधाराने घेतला जायचा. पंडित असायचे मोठे मोठे आणि ते शास्त्रामध्ये काय सांगितलंय ते सगळं सांगायचे आणि त्याप्रमाणे नियम केला जायचा. इतकंच कशाला ना, मोठी शास्त्रच काय करायची आहेत, पण नेहमीची काहीतरी वाचित जावे. अगदी एखाद्या ललित लेखकाचं काही काव्य म्हणा किंवा काही जे लेखन आहे ती अशी सामान्य पुस्तकं, सामान्य कशी म्हणायची, पण त्यांना शेवटी ते शास्त्रच एक होऊन जातं. ते पण कुठंतरी वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. भाषा महत्त्वाची नाही आहे, शब्द महत्त्वाचे नाही आहेत, पण त्याच्यामधला जो लक्षार्थ आहे, त्याच्यातला जो गाभा आहे, ते सार जे त्याच्यात सांगितलं, जो विचार मांडलाय तो महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे ही पुस्तकं सुद्धा आपल्याला दीपस्तंभासारखी आहेत. एका लेखकांनीच या लेखकाविषयी, या लेखनाविषयी, या पुस्तकांविषयी लिहिलं होतं. इतकं सुंदर आहे की का हे वाचायचं, त्याचा आपल्याला अर्थ इथे समजतो की उत्तम साहित्यकृती त्याला म्हटलं. शास्त्र म्हणजे काय, उत्तम साहित्य आहे हे सगळं. हे म्हणले याच्यासारखं हे सतत वाचत राहायचं म्हणले, आणि असं वाचत राहिल्यामुळे हे उत्तम साहित्यकृतीचं वाचन यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही नाही. म्हणजे जी बॉटलायन महा करून जे उत्तेज मिळतं ते काहीच नाही आहे, त्याच्यात काहीच नाही आहे खरं म्हणजे. पण या वाचनाने जी उत्तेजक आम्ही होतो, आनंददायक ती आहेत, उत्तेजक आहेत. आणि अशी उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर सोबत करत असते. ते विचार आपल्या मनामध्ये राहतात. पुस्तकं आपली कायम आपले मित्र जवळीक असे जवळ येतात, असे आपली भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात आणि जीर्ण होत चाललेल्या जीवनाला शक्ती देतात. या शक्तीला सुद्धा त्या चैतन्याने ते न्हाऊ घालतात. मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. म्हटलं मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, हसवणारी, रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं अशी वाचावी आणि त्यांच्या माध्यमातून तो आनंद जो आहे तो आपल्याला घ्यावा, असं ही पुस्तकच सांगतात. काय करावं ते जगण्यात एक असा सुवासिक स्पर्श ते देत असतात. कुठलंही साहित्य असू दे, ललित असू दे, वैचारिक असू दे, धार्मिक असू दे, पण त्याच्यामध्ये मिळणारे जे अनुभव आहेत ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे असतात, नवी प्रेरणा देणारे असतात, जगण्याची हिंमत देणारी असतात. आणि आता इथे फार सुंदर म्हणले ना, माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळदंड तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली बंडखोर पुस्तकं माणसाचा विश्वास वाढवतात. म्हणजे सगळी काही क्रांती होते ती या पुस्तकांच्यामुळे. आतून जी प्रेरणा मिळते, खरंच काय योग्य काय अयोग्य काय हे कसं कळतं, या पुस्तकातल्या विचारांनी आपल्याला कळत असतं. पुस्तकं आपल्याला घडवतात. पुस्तकं म्हणजे जे प्रतिभावान आहेत त्यांची ही स्वप्न असतात आणि या स्वप्नातच उद्याचं वास्तव जन्माला येतं. असा हा पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला, जीवनाची सतार झंकारत राहते. असं म्हणून तर म्हणले नाना शास्त्रे धांडोळावी. आम्हाला धावपळीमध्ये काय मग अथवा तीर्थे तरी करावी, तीर्थे तरी करावी.
आपण काल पाहिलं की सगळ्या संतांनी पुराणांमध्ये आणखीन काय महाभारतातल्या कथांमध्ये सुद्धा की ते तीर्थयात्रेला गेले आणि मग त्या तीर्थयात्रेची सुंदर वर्णनं येतात. कौरव आणि पांडवांचं जेव्हा युद्ध अटळ झालं होतं, महाभारत युद्ध होणार आणि मग सगळी वाटाघाटी चाललेल्या होत्या, मी कोणत्या पक्षात कोणी जायचं, त्यावेळेला विदुरजी जे आहेत, विदुरजींनी काय केलं बरं? विदुरजी ना कौरवांच्या पक्षात गेले ना पांडवांच्या, ते यात्रेला निघून गेले. तीर्थयात्रेला ते निघून गेले. म्हणजे किती फार वेगळे ते होते ना. आपल्याला जर परमार्थ करायचा आहे, आपल्याला जीवनात सुख मिळवायचं आहे, परलोक प्राप्ती, अखंड आत्यंतिक सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती ही जर हवी असेल तर त्याच्यासाठीचे हे सगळे उपाय आहेत. जीवनाची उत्क्रांतीची पायरी ही जी आहे त्याच्यामधला ना पहिली पायरी जी आहे, प्रारंभ जो आहे परमार्थाचा, तो तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रा करायची, कारण शास्त्राध्ययन, श्रवण मनन निधिध्यासन हे म्हणजे फार अधिकाराचं काम आहे. ते सगळं हे तर शक्य नाही आहे. म्हणून काय, अथवा तीर्थे तरी करावी. पण मग आजकाल तर भरपूर यात्रा कंपन्या आणि तीर्थयात्रा आहेत, पॅकेजेस निघालेत ना. काय 10,000 रुपये भरून 4 धाम यात्रा, की आणखीन काय 15,000 रुपये भरून आणखीन कुठली काशी रामेश्वराची यात्रा. आणि मग बसमध्ये बरंच वर्णन असतं ना, AC बस आणि अमुक तमुक, किट देतात, बॅग देतात, राहायची सोय असते, लॉज अमुक. मग तासोन तास 8-8, 10-10 तास बसचा प्रवास होतो, थकून जातो आम्ही. आणि मग जे पाहायचं आहे, नाही आता उतरत नाही खाली, जा तुम्ही, फोटो तरी काढू. फोटो पण नको, ते मिळतात विकत, ते घ्या म्हटले, ते काहीतरी स्किप करत. ही यात्रा नाही आहे खरं म्हणजे. तीर्थयात्रा म्हणजे काय आहे? तीर्थ करायचं म्हणजे काय करायचं? तीर्थ म्हणजे तरंती अनेन इति तीर्थम, ज्याद्वारे मनुष्य तरून जातो, हा संसार सागर पार करतो, ते म्हणजे तीर्थ आहे. आमच्या तुलसीदासजी तर तीर्थ म्हणजे एखादं स्थान नाहीच खरं म्हणजे. ते काय म्हणतात, मुद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. मुद आनंद मंगलमय जो संत समाज आहे, तो संत समाज म्हणजेच तीर्थराज आहे म्हणले. सगळ्या तीर्थांचा राजा आहे. म्हणून तर समर्थांनी सुद्धा अथवा सत्समागम, साधुजनांचा संग हे सांगितलं. कारण संतांचा संग हीच खरं ते संत म्हणजेच चालते बोलते तीर्थ आहे. तीर्थ प्रयागराज वगैरे सारखी. मग म्हणूनच तीर्थयात्रा करायच्या म्हणजे त्या ठिकाणी जे प्रसंग घडलेला आहे, काय भगवंताचा अवतार झालेला आहे, तर त्या ठिकाणी जे साधू आहेत, संत आहेत, त्यांना भेटायचं आहे, त्यांचं ऐकायचं आहे. किंवा आपण स्वतः जाऊन तिथे जसं गंगा स्नान केलं आणि मग काही जप अनुष्ठान केलं, पूजा केली, पाठ केला, सगळं जे आहे मौन व्रत करून दर्शन केलं भगवंताचं. आणि त्या मातीमध्ये, खरोखर ह्या मातीमध्ये भगवान आलेले होते, त्या मातीचं दर्शन करायचं. तिथे त्या आणि पायाने त्या मातीवर लोळण घ्यायची किंवा थांबायचं थोडा वेळ. तो भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. ते खरं तीर्थयात्रा आहे. नुसतं जर गाडीमधून गेलो आणि काय खरेदी केली काहीतरी, ते म्हणजे तीर्थयात्रा नाही आहे. जेव्हा आपण अशा तीर्थयात्रा करतो तेव्हा काय होतं बरं, मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि चित्त. म्हणून तर ही प्राथमिक सगळी साधना आहे ही तीर्थयात्रा वगैरे, बहिरंग साधना ज्याला म्हणतात, अथवा करणे तीर्थ. आणि पुन्हा पुढे काय म्हटलं,
अथवा पुरश्चरणे करावी, पुरश्चरणे करावी, तीर्थयात्रा आणि नंतर पुरश्चरणे करावी. हे पुरश्चरण काय आहे बरं? समर्थांनी देखील 12 वर्ष पुरश्चरण केलं गायत्री मंत्राचं. सहसा गायत्रीचंच पुरश्चरण असतं 12 मंत्र. ही जे मंत्र आहेत ते मंत्र तर सामर्थ्यशाली आहेत, पण ते सामर्थ्य आपल्यामध्ये येण्यासाठी, त्या मंत्राचं सामर्थ्य मिळवण्यासाठी मंत्रशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जप अनुष्ठान करणं म्हणजे पुरश्चरण आहे. आणि ते म्हणजे जसं एखादं कार्य आपल्याला साध्य करायचं आहे तर त्याच्या आधीचा ही सगळी पूर्वतयारी, त्या कार्य साध्य करण्यासाठीचा उपाय जो आहे तो म्हणजे पुरश्चरण आहे. जसं मौंजी बंधन करायचं आहे तर आधी पित्यानी त्याला गुरुमंत्र द्यायचा, तर त्याच्यामध्ये आधी गुरुमंत्र सामर्थ्य असलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी रोज पुरश्चरण केलं पाहिजे. गायत्री पुरश्चरण करून मग त्याला मंत्र देण्याचा अधिकार प्राप्त होतो. विशिष्ट त्या सिद्धीच्या उद्देशाने नियम आणि विधीपूर्वक काही जे केलं जातं आणि त्याच्यासाठी निश्चित काळासाठी 12 वर्ष वगैरे असं जे केलं जातं ते पूर्णपणे तांत्रिक कर्म जे आहे ते त्याला पुरश्चरण म्हणतात. अथवा करणे पुरश्चरण. खरोखर आपण काय एक दिवस सुद्धा करत नाही, काय हरकत आहे करायला बरं. आणि विद्यार्थी दशेमध्ये तर आम्ही सकाळी पाठीवर ते ओझं घ्यायचं आणि धावतात आपले, मग क्लास बंक करायचा आणि काही कशी व्यक्तिमत्व घडतील. असं जर केलं तर किती किती महान मंत्राची शक्ती नाही, आपल्यामध्येच दडलेली जी मनाची शक्ती आहे ते सामर्थ्य आपल्याला दिसून येईल. निर्माण नाही होत, ते आहेच आहे, फक्त ते आपल्याला जागरूक करायचं आहे, त्याच्याविषयी आपल्यामध्ये जागरूकता आणायची आहे. आणि अशी हे पुरश्चरण केली जात असत, सांगितली जात असत आणि सगळेजण जाणीवपूर्वक सुद्धा करत असत. आणि आता त्याच्या पुढचं जे सांगितलंय कशा करता म्हणले, पापक्षया कारणे. तर हे पापक्षया कारणे जे आहे ते आपण सगळ्यासाठी सुद्धा घेऊ शकतो की नाना शास्त्रे धांडोळावी पापक्षया कारणे, तीर्थे तरी करावी पापक्षया कारणे आणि पुरश्चरणे करावी पापक्षया कारणे. पापाचा क्षय करण्यासाठी हे करावं म्हटलेलं आहे. आता पण पापक्षय आम्ही काही पाप केलेलंच नाहीये मुळी. हे पापक्षयाचा प्रश्नच कुठे येतो ना. आणि पाप म्हणजे काय आधी ते आपल्याला माहिती पाहिजे ना. काय म्हटलं, पाप ते परपीडा. अगदी सोपी भाषा सांगितली आणि शास्त्रामध्ये पण तेच सांगितलंय. खरं सगळ्यात मोठं पाप असेल तर परपीडा म्हटलेलं आहे की एखादा आपल्या आश्रित असेल, आपल्या छत्रछायेखाली असेल, आपल्याला शरण आलेला असेल आणि त्याला आपण दुखावणं, त्याचं अहित करणं याच्यासारखं कोणतंही मोठं पाप नाही आहे. अशी पापाची तर यादीच कितीतरी आहे, खूप मोठी यादी आहे की अपशब्द बोलणं, अभाषण करणं, नुसतं बोलणं नाही तर ते असे अपशब्द ऐकणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे, दुष्टता आहे, पाप आहे. पण मग आम्ही हे काही करत नाही असं म्हटलं तर कसं आहे ना की कोणतंही कर्म जे आहे ते कर्म फल दिल्याशिवाय राहत नाही. मग हे कर्म जे आहे आपण जाणतेपणी किंवा अजाणतेपणी जरी केलं तरी त्या कर्माचं फल हे असतंच. आणि मग आता जेव्हा जसं आता पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत ग्रहस्थांसाठी, रोज ते करायचे आहेत. म्हणजे कारण आपण जे दिवसभर काम करतो, जे काही करतो ना, आता पूर्वीच्या काळी
समजा घरामध्ये रोज सारवायचं, चूल पेटवायची, म्हणजे आपण नंतर दळण कांडण कुटतो, दळतो, मग शेतामध्ये खणतो, झाडून काढतो. हे सगळी ही साधी साधी कामं करत असताना देखील कितीतरी हिंसा होत असेल ना. ज्या छोट्या छोट्या बारीक कीटकांची, काय किडे मकोडे, आळ्या मुंग्या, आपण नुसते चालतो तरी आपल्या पायाखाली किती काय कोण मरत असेल, किती जीव जात असतील, आपल्याला माहिती आहे का ते? पण याचा विचार आपला कधीच होत नाही. पण शास्त्रांनी हा विचार केलेला आहे. म्हणून नकळत अजाणतेपणी आपल्याकडून जर पाप घडलं असेल तर त्या पापाचा क्षय रोजच्या रोज तिथल्या तिथे करायला म्हणून महायज्ञ रोज सांगितलेले आहेत, पंचाग्नी वगैरे सांगितलेले आहेत, असे यज्ञ सांगितले. आता हे जे पाप आहे ना, कर्म आहे, तिथे दोष आहेच आहे, पाप आहेच. कर्मामध्ये ना साधा म्हणजे अगदी आम्ही काय यज्ञ, वैदिक यज्ञ जरी करत असू, आहुती देत असू, तरी सुद्धा तिथे हिंसा होते. आणि तिथे कर्म आहे, तिथे मग प्रायश्चित्त आहेच आहे, करायलाच पाहिजे. अनुतापे करावा त्याग, तर हा प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. अनुताप झाला पाहिजे की माझ्याकडून हे पाप झालेलं आहे. कशामुळे बरं पाप होतं? अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे ना. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषय अनिच्छेन पिवाष्णेय बलादिव नियोजित. का बरं मनुष्य पाप करतो म्हणले? त्याची काही इच्छा नसते पाप करण्याची. कोणाला वाटत असतं की काय खून करावा आणि चोरी करावी, असं काही मनातून त्याला वाटत नसतं. पण इच्छा नसतानाही कोणीतरी आपल्याला जबरदस्ती करत असतं, आपल्याला करायला भाग पाडतं. कोण आहे हे? असं का होतं असं? तर त्याच्यात ते सगळे जे कोण आहेत महापापी आपल्याला पाप करायला लावतात, ते काम क्रोध, आपल्याच अंतःकरणामधल्या ह्या दुष्प्रवृत्ती ज्या आहेत, आपले शत्रू ज्याला म्हटले, ते आपल्याला असं पापकर्म करायला लावत असतात. मग ज्ञानी पुरुष सुद्धा कधी कधी असं नाही होतं ना, अहंकार, अज्ञान, राग द्वेष, काम क्रोध लोभ, हे सगळे जे आहेत यांच्या आहारी आम्ही जातो, यांच्या वश आम्ही असतो. त्याच्यामुळे पाप घडत असतं. दुसऱ्याला पीडा पोहोचवली जाते, दुसऱ्याला दुखावलं जातं, किंवा आपणच आपल्याला अवनत करत असतो, अधोगतीला नेतो. त्याच्यासारखं पाप कुठलंच नाही आहे. आपल्याच देहाला आपण क्लेश देतो. आपल्या देहाला क्लेश देणं सुद्धा भगवान म्हणतात की जो या देहाला क्लेश देतो तो मला क्लेश देतो म्हटले. म्हणून क्लेश कुणाला दिले नाही पाहिजेत असे. त्याला हे पाप जे आहे त्याचा क्षय झाला पाहिजे. पण कशा करता? म्हणजे असं काय झालं ते झालं, विशेष काय असं त्याच्यात? पण काय म्हटलं ना, पापम विना न दुःखम अनुभवती. पाप म्हणजे काय? पाप केल्याने आम्ही काय होतं? पापाचं फळ काय आहे? दुःख. पाप नसेल तर दुःख नाही आहे. आणि मग ते दुःखाची निवृत्ती करायची असेल तर पापाचा क्षय झाला पाहिजे, पापकर्माचा क्षय झाला पाहिजे. आणि हे पाप सहसा कुठे घडत असतं? तर मनसैव कृतं पापम न शरीर कृतं पापम म्हटले. मनाने जे केलं जातं तेच पाप आहे म्हटले. शरीराच्या स्तरावर जे होतं ते पाप नाही. मनाची प्रवृत्ती जी आहे त्याच्यामुळे, जसं आता आपण सुरीने कापलं तर ती कापण्याची क्रिया म्हणजे पाप नाही आहे. कारण डॉक्टर सुद्धा कापतो, पोट कापतो, पाय कापतो,
पण त्याच्या कापण्याचा हेतू जो आहे तो काय आहे, त्याचा जीव वाचवण्यासाठी आहे, त्याचा जो रोग बरा करण्यासाठी, त्याच्या वेदना शमवण्यासाठी आहे. आणि चांगल्या हेतूने आम्ही जेव्हा कर्म करतो म्हणून ती क्रिया हे पाप नाही आहे, तर मनामधला हेतू, मनामध्ये जे सगळे विकार असतात ते खरं पाप आहे. आणि मग त्याचा क्षय काय, आता बाहेरचं असेल तर आम्ही काय पाण्याने धुवून काढू शकतो, साबण लावू शकतो, पण हे मनामधलं हे पाप जे आहे ते असं दिसणारं नाही आहे, शरीराच्या स्तरावर पण नाही आहे ते. म्हणून तरी वासनांच्या रूपाने, अव्यक्त रूपाने ते आहे. हे अव्यक्त असं कुठल्या कर्माने नाही जाऊ शकत. म्हणूनच अशी कर्मची करायची आहे की त्यामुळे त्या वासना निष्काम कर्म करायची आहे, त्यामुळे त्या वासना वाढणार नाहीत आणि आहेत त्या क्षीण होऊन जातील. पापक्षया कारणे म्हणले, ही पापाची अशी काळी कुट्ट कुऱ्हाड जी आहे ती काय करत असते, जे सुंदर आहे, रम्य आहे ते छाटून टाकत असते. म्हणून त्या पापाचा क्षय करायला आवश्यक आहे. पाप पश्चात्ताप जे आहे आणि त्या पश्चात्ताप होऊन अनुष्ठान हे करायचं आहे. अथवा करावे. किती जागरूकपणे सांगितलंय ना, कारण जेव्हा परमार्थ येतो तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही हे कशाला करायला पाहिजे, काय होतं, नाही केलं तर काय, आम्ही अशी उद्दाम विचारसरणी असं विचारत असतो. म्हणून त्याला कारणंसुद्धा सांगितलेली आहेत. आणि शास्त्र हे तसंच आहे ना, वास्तव आहे ते सगळं लॉजिक, सगळं तिथे युक्ती पुरवलेली आहे की हे असं करायचंय का, कधी, कसं, कुठे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं शास्त्र देत असतं. प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीची रुची भिन्न आहे, प्रवृत्ती वेगळी आहे. मग त्याप्रमाणे कर्म अशी सांगितली आहेत की जेणेकरून आम्हाला जेणे पाविजे परलोक, जो परमदुर्लभ, अतिशय दुर्लभ असा परलोक, सर्वश्रेष्ठ लोक, जिथे गेल्यानंतर पुन्हा येणं नाही, पुन्हा या चक्रामध्ये अडकत नाही, अशी ती मोक्षप्राप्ती जी घडवून देते, अशी वेगळी वेगळी कर्म सांगितलेली आहेत. हे सगळं करायला पाहिजे असं नाही, म्हणून त्याला अथवा पण म्हटलं. किंवा मग तेच त्या भाषेमध्ये ह्याचा अर्थ वेगळा आहे, पण ते सगळं करायचं कशा करताय, आधी कर्म हे सगळं चित्तशुद्धीसाठीच आहे. चित्तशुद्धी पहिली, सगळे पापक्षय झाला पाहिजे. पापक्षया कारणे म्हटले श्रीराम. अथवा कीजे परोपकार, अथवा ज्ञानाचा विचार, निरूपणी सारासार, विवेक करणे श्रीराम. अथवा कीजे परोपकार, परस्पर इतकं जुळून सांगितलं. पापक्षया कारणे हे करायचं, पापाचा क्षय करावा अथवा करावा परोपकार. कारण पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार, परोपकार पुण्य. पाप धुवून काढायचं, पाप करायचं नाही, तर पुण्य करायचं आहे. आणि ही पुण्य जे आहे, पुण्याचं फल सुख, आणि आम्हाला सुखच पाहिजे. पण सहसा काय होतं की जसं सुभाषितकार म्हणतात की पुण्यस्य फलमिच्छन्ति मानवा न कुर्वन्ति म्हणले, आणि पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति, की आम्हाला पुण्याचं फल पाहिजे, सुख पाहिजे, पण पुण्य करत नाही, आपण हे करत नाही. म्हणून इथे सांगितलं की अथवा की जे परोपकार, काही पुण्याई करावी, पुण्याईचा संचय करावा. आणि तो पुण्य म्हणजे काय आहे, पर उपकार. सुभाषितामध्ये
सांगितलं. ह्या निसर्गामध्ये जर बघितलं तर सगळीकडे फक्त परोपकारच आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय इदं शरीरम. झाडाकडे पाहिलं, गाईकडे पाहिलं, नदीकडे पाहिलं. काय आहे बरं? ती नदी म्हणजे तर जड आहे, त्याच्यापेक्षा थोडं चैतन्य असलेलं झाडापेक्षाही अधिक चैतन्य त्या गायीमध्ये आहे. मनुष्य हा त्याच्यापेक्षाही सर्व शरीर मन बुद्धीनी सर्वात उत्क्रांत अशी ही निर्मिती आहे. चैतन्य पूर्णपणे तिथे व्यक्त झालेलं आहे. पण आमचं जीवन कसं मग पाहिजे? अथवा की जे परोपकार, आणि ती नदी सुद्धा वाहते, तिच्यामध्ये काही असा अहम मीपणा असं काही नाही आहे ना. बस पाणी आहे, तत्वरूपानी आहे, ते मॅटर फक्त आहे ना, प्रकृती आहे ती फक्त. पण तरी सुद्धा परोपकाराय वहन्ति नद्यः, तिचं जे वाहन आहे ते परोपकार ती घडत असतो. किती जीवन फुलवते ती. सगळी झाडं वृक्ष वेली, सगळ्या पशुपक्ष्यांना पाणी मिळतं, शेतं बहरतात, उद्योगधंदे वाढतात, गाई गुरांना चारा मिळतो, आणि आपलं जीवन, आपली अर्थव्यवस्था सगळी जितक्या अधिक नद्या छान वाहतील तेवढं जे समाज जीवन सुंदर होत जातं. जीवन हे पाणी आहे, पाणी हे जीवन आहे. परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय फलन्ति वृक्षाः. असं कुठलं झाड पाहिलंय का आपलं आपणच फळ खाणार? इतकं ते उन्हामध्ये तिष्ठत उभं राहतं, ऊन पाऊस वारा सहन करतं, त्या जमिनीला धरून ठेवतं घट्ट, इकडे इकडे जात नाही कुठेही, आणि त्याच्यावर घाव घालणारा असू दे किंवा त्याला पाणी घालणारा, खत पाणी घालणारा असू दे, सगळ्यांना काय करतं ते वाटत असतं. आपली पानं देतं, फुलं देतं, फळं देत असतं. हे सगळं देणं आहे तिथे. दुसऱ्यांवर उपकार करतात, दुसऱ्यांना मदत करतात. ते त्यांचं करणं जे आहे ते दुसऱ्यांसाठी आहे. असं की जे काहीतरी परोपकार म्हटलंय. सगळे वृक्ष अगदी म्हणजे ज्याला आपण याची पूजा करतो ते वृक्ष असू देत किंवा साधे असू देत, सगळ्या फळं, गोड फळं, आंबट फळं, ते सगळे पशु पक्षी यांचे रेस्टॉरंट्स म्हणजे काय, ती झाडं असतात. ते छान जातात, फळ आलं की चोच मारून आपलं खायचं. असं काही त्यांच्यासाठीच ते डिश ठेवलेली आहे अशी, किती अधिकाराने खात असतात. पण मग ते झाड म्हणतं का नाही माझं फळ खायचं नाही? मग ती मुंगी पण येते तिथे, छोटासा दाणा घेऊन ती पण जाते. कबूतर येतं, ते पण चोच मारून घेतं. सगळेजण खात असतात. हे वृक्ष जे आहेत ते महापुरुष म्हटलेलं आहे त्यांना. किती काय देतात बरं. अगदी वठून गेला, फळ जरी नाही दिलं तरी सुद्धा सावली ते देतं. सावली नाही दिली तरी सुद्धा इंधन म्हणून ते वापरलं जातं. इतकं त्यांचं जीवन परोपकारासाठी आहे. आणि गाय तर गाय बिचारा गरीब प्राणी आहे, मुका प्राणी आहे, तो बुद्धी नाही आहे, पण तरी सुद्धा तिचा प्रत्येक अवयव, प्रत्येक द्रव्य तिच्यामधलं जे जे ती उत्सर्जित करते सगळं औषधी आणि उपयोगी आहे. काहीच निरुपयोगी नाही आहे तिचं. आणि सगळ्यात अमृत म्हणजे दूध. आपल्या वासराला थोडंसं मिळतं पण बाकीच्यांना सगळ्यांना देत असते ती दूध. आणि ते दूध म्हणजे तर आपलं अन्न आहे, आपलं औषध आहे. सगळी विटॅमिन्स काय, पूर्वीच्या काळी तर दुग्ध हे सर्वांना मानलं जायचं. तसं होतं, म्हणजे त्या गाईचं कस तसा होता, तो जात तशी होती.
मग दुधापासून दही आणि तूप आणि काय हे सगळे पदार्थ आम्ही बर्फी लाडू पेढे सगळं बनवतो, मावे बनवतो, गुलाबजाम बनवतो. काय काय होतं बरं, किती पदार्थ, चॉकलेट आणि हे. पण त्या गाई मातेची कोणी आठवण करतं का? परोपकाराय दुहंती गाव. पण आता हे सगळं जे आहे हे काय प्राकृतिक आहे, स्वाभाविक आहे. त्यांच्या ते काही जाणून बुजून हे करत नाहीत, तर त्यांच्याकडून ते होत असतं. गाईचं जे गोमूत्र शेण हे सुद्धा आपण उपयोगात आणतो, ते औषधी आहेत. पण तरी ते काय की स्वाभाविक आहे हे सगळं. पण मग मनुष्य हा बुद्धिमान आहे ना, मग मनुष्याने विचार नको का करायला, कसं आपण जगलं पाहिजे, काय जगलं पाहिजे. आणि निसर्गाकडून आपण असे धडे जर घेतले तर काय म्हटलं की परोपकाराय इदम शरीर, हे शरीर जे आहे ते परोपकारासाठी आहे. आमचे समर्थ काही एवढं ते नाही, एवढं नाही म्हणत. ते म्हणतात अथवा की जे परोपकार, तेव्हा एखादा तरी परोपकार करावा. म्हणून मग काय आपल्याला म्हणायचं, दिवसातून एक तरी काहीतरी चांगलं काम, दुसऱ्याला काहीतरी मदत करायची, एक तरी काहीतरी परोपकार करायचा. कशासाठी? जेव्हा आम्ही परोपकार करू तेव्हा पुण्य, पुण्याईचं फल सुख, शांती. आणि जेव्हा आपलं मन शांत असतं तर आपोआपच आपल्यामध्ये कामक्रोध येत नाहीत. त्यामुळे आपलं कर्म चांगलं होतं आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं. आपण इतरांशी सुद्धा जो प्रतिक्रिया आपली असते दुसऱ्यांबरोबर वागण्याची ती चांगली होते. आणि मग ते चांगलं चांगलं चांगलंच सगळीकडे पसरतं. जर आपल्यामधून आरे आलं की तिकडे कारे मिळतं आणि मग त्या कारेचं आरे तुरे कारे तेच वाढत जातं. म्हणून एकाने परोपकार केला तर सगळेजण परोपकार करू शकतात. अथवा की जे परोपकार, अथवा ज्ञानाचा विचार. तर ज्ञानाचा विचार म्हणजे काय, खरोखर ही फार पुढची पायरी आहे ना. जेव्हा मन शांत असतं तिथेच विचार येऊ शकतो. आणि विचार तर मनामध्ये तर वृत्ती चालूच आहे. मन म्हणजे वृत्तींचा प्रवाह आहे, सतत अखंड आमचा विचार चालूच असतो. पण तो विचार काही जाणीवपूर्वक नाही ना. खरोखर आपण विचार करतो का, तो आपण केलेला नसतो तो विचार. म्हणून ज्ञानाचा विचार म्हटलेला आहे. ज्ञानाचा विचार हा जाणीवपूर्वक होतो. जिथे विवेक बुद्धी जागृत झाली पुढे ना निरूपणी सारासार विवेक करणे, ती जी आहे उपनिषदांमध्ये कथा येते. म्हणजे घडलेलंच आहे सगळं. तो सत्यकाम जबाला, त्या जबाला म्हणून एक सामान्य स्त्री वेश्या होती अशी, आणि सेविका होती. तिचा हा पुत्र, त्याला त्याचे वडील पण माहिती नाही, त्यामुळे त्याला गुरुकुलामध्ये कोणी घेत नव्हतं. पण त्याच्यामध्ये हा ज्ञानाचा विचार होता, सारासार विचार होता सगळा. एवढा लहान बालक तो, अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये असायचे. नावेमध्ये बसला की तो आपला तो जो वल्ल गोडी चालवणारा जो नावाडी बसायचा आणि त्याला आपला नदी पार करून द्यायचा, गंगा मैया पार करून द्यायचा. पण हा सत्यकाम जो आहे तो मात्र त्याला भंडावून सोडायचा आपल्या प्रश्नांनी. विचारायचा मग हे पाणी कुठे जातं, कुठून येतं पाणी, आकाशातून पाणी कसं पडतं. आणि मग आता हा काय ज्ञानाचा करावा विचार म्हटलं, पण हा तर नावाडी आपलं पोट भरायचं, त्याच्यापेक्षा वेगळं त्याला काही ज्ञान नाही आहे. तो आपला त्याला चुप बस म्हणायचा, गपचूप बस, मी तुला तिकडे सोडतो, उतर तिकडे, म्हणजे बस संपलं. आणि मग त्या किनाऱ्यावर बसल्यावर
गाठोडं काढायचं म्हणजे माझ्याबरोबर भाकरी खा आणि ती भाकरी त्याला द्यायची. मग पुन्हा याचे प्रश्न सुरू, ही भाकरी कशी बनली, तर गहू कुठून आला, ज्वारी कशी बनली, आणि काय 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 प्रश्न तो विचारायचा. हे अन्न कसं येतं, मग त्या अन्नाने शरीर कसं बनतं, ते रक्त हाडं मांस हे कसं बनतं सगळं. आम्ही मुद्दाम त्या मुलांना एक ज्ञानाचा विचार, जी आपल्यामधली जी जिज्ञासू वृत्ती जी आहे, सतसत विवेक बुद्धी, चाणाक्ष बुद्धी वाढण्यासाठी हा विचार जो आहे, एन्क्वायरी ज्याला म्हटलं, क्वेस्ट म्हटलं, शोध वृत्ती जी आहे ती वाढवायची आहे आपल्याला. कर्म करत नाही राहायचं आहे, कर्म करत 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 ज्ञानाकडे आता आपल्याला जायचं आहे. ती उत्क्रांती आहे खरी. आणि मग असा करावा ज्ञानाचा विचार. आणि इतका जो तो त्या सत्यकामाला म्हणायचा, अरे जा रे बाबा तू कुठून तरी, दुकानात गेला तरी सुद्धा त्या व्यापाऱ्याला पण विचारायचं, नाही साखर गोडच का आहे, मीठ खारटच का आहे, कुठून आलं हे सगळं, ती चव कशी लागते, केस कसे वाढतात, आपण वाढतो कसे, मोठं होतं म्हणजे काय होतं, परमेश्वर कुठे आहे, कोण आहे तो, कसा आहे. आणि त्याला कोणी उत्तर देत नाहीत. आणि मग तो रुसून बसतो. मग आई विचारते त्याला, काय झालं, म्हणे मला मी प्रश्न विचारायचेच नाहीत का, म्हणजे विचार ना, पण म्हणे सगळे मला गप्प करतात, कोणीच मला उत्तरं देत नाहीत आणि मला सगळे म्हणतात तू विचारू नकोस प्रश्न. आई म्हणते की पण मी तर असं नाही म्हटलं ना तुला, तू मला विचार, मला माहिती असेल तर मी सांगेन तुला, पण मग तुला माहिती नाही त्या प्रश्नांचं उत्तर काय करायचं, म्हणजे तुला गुरु भेटेल त्याच्यासाठी. गुरु तर मला कोणी भेटत नाही, म्हणजे असं नाही आहे, ज्याला प्रश्न आहेत त्याला गुरु आहे, ज्याला ज्ञानाचा विचार करायचा आहे त्याला नक्कीच प्रश्न येतील. आणि असा प्रश्न पडेल की ज्याचं उत्तर मिळू शकत नाही. आणि मग ज्याचं उत्तर मिळू शकत नाही त्याचं उत्तर सद्गुरू देत असतात. आणि ते सद्गुरू आपल्याला भेटतात. इथे असा मार्ग आपला पुढे न्यायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.